आजचा पदार्थ हा सगळ्यांच्याच घरी बनतो, फक्त त्याची नावं आणि थोडंसं स्वरूप हे वेगळं असतं। तर इथे कोणी कुरमुऱ्याचा बनवतं, तर कोणी पातळ पोह्यांचा, कोणी जाड पोह्यांचा। तर इथे मी आज कुरमुऱ्याचा चिवडा बनवते, याला भडंग सुद्धा म्हणू शकता। तर कुरमुरे छान तेलावर हळद टाकून भाजून घेतलेले होते। त्यानंतर तेलामध्ये मस्त असे मक्याचे पोहे तळून घेतले, त्यानंतर शेंगदाणे सुद्धा तळून घेतले। इथे खोबरं सुद्धा तळू शकता, काजू सुद्धा तळू शकता। आता प्रत्येकाच्या घरी जे आवडतं त्या हिशोबाने आपण बनवत असतो। इथे मी राई जिऱ्याची फोडणी केली, त्यामध्ये भरपूर असा लसूण टाकलेला होता। तर आमच्या इथे लसणाच्या फोडणीचा हा जो चिवडा आहे तो जास्त आवडतो। त्यानंतर इथे डाळवा सुद्धा छान भाजून घेतला, त्याच तेलामध्ये चांगलं परतून घेतलं, लसूण चांगलं शिजू दिला। त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि इथे मी टाकलेली आहे साखर, जेणेकरून ते गरम तेलामध्ये ते सगळं छान वितळलं जातं आणि तिखट सुद्धा जळत नाही। त्याचप्रमाणे इथे मीठ सुद्धा टाकलेलं आहे, तेही चांगलं मेल्ट होतं आणि व्यवस्थित मिक्स होतं। आणि यानंतर हा सगळा जो फोडणी आहे ती आपल्या चिवड्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर इथे लसूण चिवडा मी टाकलेला आहे, तुम्ही मिक्स फरसाण सुद्धा टाकू शकता।